नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय आगरी जय कोली. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे महाशिवरात्री. तर आता आपण चाललो आहे देवलात. आता आपण आधी चाललो आहे सेक्टर 18च्या देवलात. नंतर आपल्याला जायचं सारसोल्याला. सारसोल्याला पण जेटीच्या इथे त्यांच्या बामनदेव म्हणून एक देव आहे. ते मला पण काय माहिती नाही. पहिल्यांदा आपण चाललो आहे. सारसोल्याचे मित्र मला बोलत होते ये असं असं हसतं तिथे. बघू आता समजेल आपल्याला काय तिथे जाऊन. चला आता बाहेर जाऊया आपण. आधी 18ला जाऊया, नंतर आपण तिथे जाऊया सारसोल्याला. चला आपण आलेलो आता मंदिराच्या इथे. फायनली बघू शकता जत्रा भरलेली आहे. गर्दी बघा, गर्दी. बघा इथे प्रसाद आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. बघू शकता इथे आहे नंदी. नंदी नागदेव पण आहे. पाया पडूया, नंतर भेटूया. येती सरणाच्या जे श्रवणी न होती सादर जे अन्य जन्मी होती सुकर जे उच्चरिती शिवजरी. बघू शकता मस्त सुंदर असं आपला दर्शन झालेलं आहे इथून. आता इथे ठेवलेला आंब्याचा ज्यूस, मस्त ज्यूस आहे. बघू शकता इथे. चला आता पिऊया, नंतर भेटूया आपण डायरेक्ट. मस्त असं आपलं दर्शन झालेलं आहे. आता इथं अजून एक हे आहे खिचडी. चला खाऊया. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे चिरनरला. सारसोल्याला आपण नंतर जाऊया थोडा. तर सगळी आमची गँग बोलली का चिरनरला जाऊया. चिरनरच्या समोर पण एक मोठा मंदिर आहे शंकराचा. तर आता आम्ही तिथे चाललो आहे. तुम्हाला दाखवतो. आता आपण चाललेलो आहे चिरनर गावात चालत. बघू शकता असं गाव आहे. अजून आतमध्ये आहे थोडा, मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. तर आता आपण आधी आलेलो आहे गणपती मंदिरमध्ये. आता इथे थोडा पाय पडूया, नंतर बाजूलाच आहे आपला शंकराचं मंदिर, तिथे पण जाऊया. बघा असं मंदिर आहे. आज गर्दी नाही तर बघा, आज सगळे शंकर मंदिरमध्ये गेलेले आहेत. तर आज गणपती मंदिरमध्ये काय गर्दी नाही. पण असे डॉगी झोपलेले आहेत. हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. चला पाय पडूया, नंतर भेटूया. आता असं आहे मंदिर. किती भारी आहे बघू शकता. गुफा वाटते पूर्ण आहे मित्रांनो. तर आता आपला झालेला आहे चिरनरचं आपण दर्शन मस्त. आता आपण आलेलो आहे नेरूरला. फायनली आपल्या गाडीवर चाललेलं आहे आपण. बालाजीचे इथून चाललेलं, थोडे स्टेशनवर काम होता माझा. चला आता आपण चाललो आहे बामनदेवाला. तिथे जाऊया, तुम्हाला दाखवतो मी कसं काय आहे. भेटूया पुढे मित्रांनो. बघू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे, कसं जायचं तिथे. तर आता आपण आलेलो आहे सारसोला सिग्नल, सारसोला जेटी. हे बघा ही सारसोला जेटी आहे. इथून आपल्याला सरळ जायचं आहे.
कंटिन्यू सरळ जायचं आहे. सरळ गेल्यावर तिथे एक कमानी लागते, मी दाखवतो तुम्हाला आता प्रॉपर कसं काय. हे बघा बामनदेव मंदिर इथे लिहिलेलं आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला जाऊया. रोड बघा लय डेंजर आहे. चला आता आपण डायरेक्ट आतमध्ये भेटूया. उगाच पडायचं एक आता गाडी चालवतोय. आतमध्ये भेटूया आपण. बघा एवढ्या आतमध्ये असून पण किती पब्लिक आलेली आहे इथे. खूप आतमध्ये आहे बघा मित्रांनो. इथे साडीचा काहीतरी आहे, पैठणी साडी चिट्टी. रुक्माबाई हौसाराम पाटील हाय का? आमचा हर्षा दादा सकाळपासून जेवण करायला होता. मावशी गेली तर पैठणी साडीचा काहीतरी गेम आहे चिट्ट्यांचा. हे बसले माग. चला आता आपण दर्शन घेऊया. मित्रांनो आपण आलेलो आहे बामनदेवला. बघू शकता इथं तुळशी आहे. किती सुंदर अशी होडीची बनवलेली तुळशी. किंवा आहे बामनदेव. किती सुंदर असं आहे बघा. इथे चाललाय यांचा साड्यांचा गेम. पैठणी साडी. तर आता आपण आलेलो आहे जेवायला. तर मस्त आपलं दर्शन होईल. सगळ्यांना जेवण आहे इथे बघू शकता. सगळी जेवायला बसलेले आहेत. सगळी पब्लिक आपली. चला आता जेवूया नंतर भेटूया. आपल्याला बक्षीस देण्यासाठी जे व्यक्तिमत्व उभं आहे श्री बजरंग दादा मेहर. आपले सर्व डीजेचे एकदम अतिशय सुंदर सेवा दरवर्षीप्रमाणे पुरवतात. मंडळाचं अतिशय सुंदर असं कार्य करतात. त्यांच्या हस्ते आपला सत्कार होणार आहे. जियांशू सचिन पाटील आहे का कोई? मित्रांनो असं आहे बामनदेव. चला मित्रांनो तर आता आपलं मस्त सुंदर दर्शन झालेलं आहे. आता आपण चालतोय घरी. चला तर हा ब्लॉग मी इथे ॲड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक ब्लॉग म्हणतो परत.